नमस्कार, मी संदीप साळुंके लाईव्ह पॉड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आहे मंगळवार आणि मंगळवारचा असतो तराळ्याचा बाजार, आठवडी बाजार। आणि आज सुद्धा मंगळवारचा तराळ्याचा बाजार आहे आणि हा मिरगापूर्वीचा म्हणजे पावसाचे आपली जी पेरणी चालू होते त्याच्यापूर्वीचा बाजार आहे। त्याच्यामुळे आजचा बाजार कसा भरलाय तो आपण बघूया। आणि हे बघा, इकडे पाऊस चालू झाला ऑलरेडी, गडगडते सुद्धा। आणि आजचा बाजार 4 तारीखचा 4 जून 2024चा बाजार आपण बघणार आहोत। हा पाऊस थांबला की मी बाजारात जाणार आहे, बघूया कशा प्रकारे बाजार आहे तो, कारण आता पाऊस चालू आहे। पाऊस थांबेल त्यानंतर मी बाजारात जाईन आणि ह्या दिवशी म्हणजे ह्या मंगळवारचा बाजार कशा प्रकारे भरला आहे तो बघूया। आणि मिरगाचा मंगळवारचा बाजार आपण बघणार आहोत तराळ्या येथील। आता आपण थोड्या वेळाने पाऊस थांबला की बाजारात जाऊया। आणि हा बघा, इथे असा पाऊस चालू झाला आता, हे बघा रिमझिम चालू झाली। आणि आता थोड्या वेळाने म्हणजे इकडे दिसते आता पॅक दिसते पूर्ण, थोडा वेळ पाऊस पडेल, बघूया केव्हा थांबतो ते। आणि जसा पाऊस थांबणार तसा मी बाजारात जाईन आणि बाजारात गेल्यानंतर आपण बाजाराची मजा घ्याव्या। पावसाचा बाजार, मिरगाचा बाजार बघूया। ढग बघा एकदम पॅक आहे, म्हणजे चारी बाजून पॅक आहे, त्यामुळे पाऊस बऱ्यापैकी पडणार आहे असं वाटतंय। बघूया किती वाजता, आता दुपारचे वाजलेत साधारण 12:30 वाजलेत। आणि बघूया की आता म्हणजे किती वाजता पाऊस थांबतो ते बघूया। आणि दुपारचे 12:22 हा पाऊस आता चालू झाला आहे। आणि त्याच्यावर 5 मिनिटं झाली पाऊस झालं चालून, बघूया किती वेळ पडतो तर। आणि मला वाटतं थोडा वेळ पडेल, मग आपण जाऊया बाजारात थोड्या वेळाने। तर आता आपण तराळ्यात पोचलोय। सकाळी जवळपास अर्धा तास पाऊस पडला, थोडा रिमझिम। आणि अजून पण थोडे ढग आहेत, म्हणजे मळब आहे, मळबीच वातावरण आहे। आणि इकडे बाजार भरला, मिरगाचा बाजार आहे। कसे वाटत? 20 रुपये वाटे, सगळे वाटे 20 रुपये ना? सगळे वाटे 20 रुपये। भाजीचे वाटे मग वजन करून लावलेले होते। किती किलो होते? पाव किलोचे 80 रुपये भाजी किलो आहे ना? तो रेट वाढलेलो किती वाढलं? त्यामुळे भाजी साफ एकदम कमजोर झालेली आहे, आता पाऊस नाही म्हणून। आता महाग झालेली आहे, आता महाग झालेली आहे, पाणी नाही म्हणून। बरोबर, लोकांची मागणी कमी जास्त असतात, भाजी कमी येतात। तेव्हा आता काय करायचं पुढचा व्यापाऱ्यांना आणि कस्टमर आपल्या विकायची कशी, घ्यायचं कशी नाही, मार्जिन कमी आला। सगळीकडे आता महाग चालले। तुम्ही आता काय तर सांगा, काय करायचं पण भाजी आहे। कोथिंबीर कशी आता? कोथिंबीर 30 रुपये 40 रुपये। इकडे बियाणी आहेत, कशी पाकिट आहे? 10 रुपये। मिरगाची बियाणी येईल सगळी, आणि सगळे आहेत तुमच्याकडे पाकिट आहे? 10,000 रुपये पाकिटाच। आणि इकडे गरमेच सरबत आहे, सरबत घ्या 10 रुपये 20 रुपये। लिंबू पाणी 20। छत्रे पण येलेत ना? नवीन छत्रे, पावसाचे छत्रे कसे येले? 250 300 250 लहान मुलांचे 120 आहे, हे 150 रुपये आहे, हे 200 रुपये आहेत। आणि हे खाली हे 150 वाले आहे, 200 वाले आहे, 300 वाले आहे। ओके, खट्टावकरांकडे येले छत्रे। पावसाचं बाजार आज बाजार कसं आहे? ठीकठाक आहे आज काय बाजार एवढे नाही, आज पावसा पाहिजे थोडा सकाळी, बरं सकाळी पाऊस होतो थोडं, सकाळी पावसानं थोडं स्लो केलं बाजार। त्याचे कागद संपले? हा, हे कसे आहेत ते? 60 रुपये काय? 100? किती मीटर भरत? नाही, पीस साईज काय किती बाय किती आहे? 60 रुपये मजबूत कागद। लिंबू पण लिंबू कशी चालली तुमची? सगळे वाटे 20 रुपये। सगळे वाटे 20 रुपये। 20 रुपये वाटे लिंबू वाटे 20। विशाख 7 आहे,
मिरचीवाले 20 रुपये. सगळ्या 20 रुपये वाटे लावलेले आहेत. आलं 20. 20 रुपये किती ग्रॅमाचा? ते 300 ग्राम आहे. हां आला आला पण 300 आलं 150 ग्राम. 200 ग्रॅम होत. इकडे पण लिहिले. इकडे भाजी आहे. नवीन कटावकरांकडे पण आता छत्री कशी आहेत? छत्री 150, 200, 250 पासून चालू. हे कसे आहे सगळ्यात लावलेले ते? 250, 300 पासून चालू. हे 250, 300 वाले आहेत. हो. तर पावसाचा काय स्पेशल आयटम काय? 14, 300. इकडे बघा 250 रुपये ही बॅटरी आहे. 250 रुपये बॅटरी आहे. आणि खटावकरांचे इकडच्या दुकानात समोरच्या दुकानात बियाणे ते बघा. पावसाळ्या स्पेशल बियाणे. ही कशी आहे ती? भेंडीचा दुधी, हा मुळा, हा हा कारले, ओके. ती पालेभाजी हा. आणि ती बावची. सगळे 10,000 रुपये. ओके. भाजी घालूची असली तर ते बघा. आणि बियाणे बाकी सगळ्या गोष्टी पण त्यांच्याकडे पावसात स्पेशल. समोरासमोर दुकानात खटावकरांची. बाजार गेला असतं तुम्ही एनी टाइम बियाणे देतात. 350, 250. आता बॅटरी खपतले पावसात. बॅटरी चार्जिंगची. पावसाचा बाजार भरलेला आहे इकडे. इकडे नारळ, गावठी नारळ कसे होतो? 25, 20, 50 ला 3. 50 ला 3 कसे? हे 50 ला 3. हे 10 रुपये. 10 रुपये एक म्हणजे 50 ला 5. ते 100 ला 5. 100 ला 5. आणि तिकडचे मोठे 4. ओके. म्हणजे 4 म्हणजे 25 रुपये. 20, 25. आणि हे किती बोलला तुम्ही? 15 ला 3. ओके. आणि काय पावसाचं स्पेशल काय? सगळे डावी बी इल्ली आहेत. शेतकऱ्यांचा माल सगळं इल्लो. घंटा, डावी, मुसक्या बिस्क्या सगळ्या ना. आता तर ढोराच कमी झाली पण ट्रॅक्टरवाले येलेत ना. इकडे बेकरीवाले आहेत. फरसाण कसं आहे? फरसाण 40 ला पाव. बटर पण. आणि टोस्ट कसे ते? 70 ला अर्धा. बेकरी आयटम पण आले तिकडे. हॉटेल आता ब्राह्मण देव मध्ये बाजारात चाय पिऊया मस्त. चाय चांगली असते बाजारातला. हॉटेल ब्राह्मण देव. भाजीवाले कमी येतात. भाजी महाग झाले. मस्तपैकी चाय पिऊन आपण आता चहा पिऊन झाले. आणि बाजार भाजीवाल्यामुळे बाजार खाली केलाय थोडं इकडचं. आम्ही आता कल्याणकरांकडे आलो इकडे. आणि पावसाची चप्पल काय स्पेशल हे यावर्षी कसे आहेत ते? 300 रुपये, 250 रुपये. चिखलात बरे नाही. म्हणजे साधारण चप्पल चालू कितीपासून झाले? पावसाची चप्पल किती वाजले म्हणजे किती याच्यापासून चालू होणार? 250, 300, 400. 250, 300, 400. 500 मध्ये आहे. हे किती? 350 बोललात. हो. हे म्हणजे लोकल ब्रँड आहे ना. हो लोकल. आणि ब्रँडेड बाटा आहे 400 रुपये. 400 पासून. काय आहे ते दाखवा बघूया. बाटा लोकल पण आणि ब्रँडेड पण आहे. हे बाटाच आहे. TRV. ओके. TRV मस्त चप्पल आहे. कसं आहे जोडी? हे 450. हे बाटा. ही चप्पल आहे. चप्पल कसं आहे? TRV 280. ह्या 450. बाटाचा 280. ओके. आणि 450. 450. आणि गमबुटात काय गंबूट आहेत. किती पासून आहेत? गंबूट 280 वाले आहेत. 450 वाले आहेत. ओके. रेग्युलर 280 आणि 450. त्यांच्याकडे पावसाची चपला सुद्धा येईल ती बरं. आणि शाळेचा काय काय येईल? आणि शाळेचे बूट आहेत ना ही सँडलवाले ना. हां शाळेची पण चपला येईल इकडे. फुल स्टॉक येईल यांच्याकडे बघा. हे शाळेचे सँडल कसे आहे ते? हे 310 रुपये. 380 रुपये. ओके. अशी आहे रेंज वाईज. हे स्पार्क मध्ये आहे. हां म्हणजे नवीन सगळं म्हणजे पावसाचा माल आहे. पावसाळा. ओके. चपला आहे त्यांच्याकडे. रेनकोट सुद्धा आहे. इकडची झीलचा कसा आहे तो?
हा 1600 रुपयाला आहे. 1600 रुपये ना. आणि म्हणजे किती साईजचे आहेत याच्यात? डबल एक्सेल असं काय? एक्सेल आणि सिंगल एक्सेल. ते दोन्ही सेम 1600. हा 1600 रुपये. तर कोणा रेनकोट हवं असलं तर घ्यावा. रेनकोट पण आहे यांच्याकडे. 1600 म्हणजे एकच आहे का तुमच्याकडे क्वालिटी सध्या? दुसरं आहे 1200. ती किती वाले? 1200 1200. ते लावलं नाही अजून? नाही. ओके ठीक आहे. म्हणजे यांच्याकडे 1600 आणि 1200. आता डिस्प्लेला 1200 वाला नाही, 1600 वाला आहे. तर अशा प्रकारे चप्पल रेनकोट घेऊ शकता तुम्ही इकडे येऊन. पावसाची खरेदी. आणि इकडे मच्छी मार्केटच्या इकडे सुकी मच्छी, पावसाळा स्पेशल सुकी मच्छी. हे सगळे सुकी मच्छी आली इकडे. बळे कसे वाटते ते? 100 काय? आणि गोलमो कसं? 5. 100 गोलमो आहे तिकडे. तुमच्याकडे पण तसे 100 काच? 5 पाहिले सेम. इकडे पुढेपर्यंत बसले ते बघा. सुकी मच्छी घ्यायची असली तर इकडे वा. मच्छी मार्केट 100 रुपये वाटते सगळे. तर आता आपण जरा समोरच आहे. समोर भाजीवाले सगळे. आज भाजी महाग असल्यामुळे भाजीवाले कमी येतात. बघूया. कलर गेले मग. इकडे स्पेशल स्पेशल काय काय? कोकम प्रोडक्ट. कोकणी मेवा. कोकम आगळ कसं आहे? 100 रुपये लिटर आहे, 200 रुपये लिटर आहे. ओके, 2 क्वालिटी आहेत. आणि कोकम? कोकम 240, 300. ओके. म्हणजे पाणी ह्याच्यावाली आहेत काय? 2 ह्याच्यावाली किती? 3 आगळ आणि 4 3 आगळ आणि 4 आगळ. ओके. इकडे लोणची आहेत. होममेड चंद्रराज. होंडाचं ब्रँड चंद्रराज. मिक्स आहे ना? रेग्युलर पण आहे ना? होममेड पण असं आणि सगळा. कोकम, आगळ, सरबत होममेड आहे ना? इकडे नाक्यावरती नौका भेटा आतमध्ये. इकडे भाजी महागा 20 रुपये वाटत. इकडे भाजीवाले बसलेत. भाजीवाले महाग भाजी असल्यामुळे 20 रुपये वाटा छोटं छोटं. इकडे चपला सगळे. बियाणी 10,000 रुपये बियाणी. बियाणे घ्या 10,000 रुपये. 10,000 रुपये बियाणी. किराणा माल, मसाला बिसलो. मसाल्यावाले मसाला स्पेशल. आता मसाल्याचा रेट काय आहे? मसाल्याचा रेट काय आहे? आता रेट 360 आहे. 400 रुपये मालवणी 5 किलो स्पेशल मधला. मालवणी मसाला काय तो? मालवणी 400 आहे, 480 आहे, 520 आहे, 600 आहे. ओके. हे किती? 480, 480, 500, ते 600. 600. ओके. वेगळी क्वालिटी आहे. वेगवेगळ्या क्वालिटी 800 वालो आहे. आणि मिरची कशी आता? मिरची मिरची आता 300 रुपये किलो. 300 रुपये किलो. क्वालिटी मध्ये येते. गरम मसाला सगळं आहे. आणि रोज ह्या स्पॉटला असतात ते मध्ये असतात बाजारात. पापड 200. लोणचा पापड पण आहे ना? सगळ्या प्रकारचे पापड आहेत. ओके. कसले पापड? नाचण्याचे, तांदळाचे, मैद्याचे, पालकचे, बीटचे, गाजरचे. आणि कसा पाकिटाचा म्हणजे? पाव किलो कसे? 10 रुपये पासूनच आपल्याकडे. ओके ओके. 20 रुपये. हां हां. थोडी सरबत आहे, चटणी आहे. ओके. किराणा माल घेऊ शकता इकडे. तिकडे भाजीवाले. गरम मसाल्याचं पण कशी पाकिट आहे? हे 10 रुपये आहेत सगळी. सगळे 10 रुपये पाकिट आहे ना? आणि बघा सगळे प्रॉपर पॅकिंग करून, म्हणजे गर्दीत गडबड नाही. फुल पॅकिंग केले. मस्त. आणि इकडे कांदे, बटाटे. कांदे कसे? कांदे 100ला 3 किलो कांदे, 2.5 किलो बटाटे. ओके. 100 रुपयाची पट्टीत लावलेलं आहे. कुठल्या पैशाला पण नाही. आणि आता आपण इकडच्या बाजाराच्या मधोमध आहोत, पाटील बेकरीकडे. इकडे तुमका रेग्युलर बेकरी आयटम मिळतील बघा. पाटील बेकरी. यांच्याकडेची बटर फेमस आहे. बटर पाटील बेकरी. यावर्षी का नाही म्हणजे वेगळी क्वालिटी काय बटरची? 1 नंबर बटर.
होममेड मस्का बटर मस्का बटर कसे आहे ते? हे 25 रुपये 25 रुपये ट्राय करू शकता मस्का बटर. 25 रुपये किती ग्राम आहे ते? हे 150 ग्राम 25 150 ग्राम म्हणजे घर तुम्हीच बनवले आहेत हो, स्वतः आम्ही. ना? ओन प्रोडक्ट. पाटील बेकरीचे बटर नक्की ट्राय करा, इकडे लागतं फ्रेश माल भेटतं. आणि हे जवळपास म्हणजे रोजच्या रोज माल बनत असतं ना? रोजच्या रोज 200 पाकिटं खपतात आमच्या. रोज 200 पाकिट ना. आणि अजून काय नवीन आयटम काय यावर्षीचं? आमच्या बटर बिस्किट आहेत नानकेट. नानकेटा. नानकेटा कशी आहे? ही 240 रुपये 1 किलो. 1 किलो. आणि तुमचे पाव तर फेमस आहेतच. बरं आता गणपती पावाची ऑर्डर कशी द्यायची असेल तर नंबर सांगा तुमचा नंबर. माझा 9421 हां 046596. पुन्हा एकदा मराठीत सांगतो 9421 04 65 96. हां या नंबरवरती गणपतीक जर तुमका पाव हवे असले तर ऑर्डर देऊ शकतात. पाटील बेकरी फेमस पाव. आणि हे सध्या हे पण तुमचे होममेड आहेत ना? होममेड सगळं सगळे स्वतःचे प्रोडक्ट आहेत त्यांचे. मस्त. अशा प्रकारे पाटील बेकरी तरात एनी टाइम. आज बाजार आहे तर भाजी आणि महाग आहे एवढं समजलं असेल तुम्हाला. भाजी कांदे पण महाग झालेत. घाऊकमध्ये कांदे घेतात 28 रुपये पुढं होते. 28 रुपये किलो पावसाळ्यासाठी घ्यायचे असतील तर. नाही तर नॉर्मलमध्ये 100 रुपयाला 3 किलो म्हणजे साधारण 33 रुपये किलो. अशा प्रकारे जोरदार बाजार भरलेला आहे नेहमीप्रमाणे. फक्त भाजी महाग असल्यामुळे भाजी कमी आहे, बाकी सगळा बाजार सेमच आहे. इकडे गरम गरम कांदा भजी. इकडे भजी चालू भजी. आणि आज निवडणुकीचा रिझल्ट सुद्धा आहे. राणेसाहेब जिंकणार असं वाटतंय. बघूया. राऊत साहेब विरुद्ध राणेसाहेब अशी लढत होती आणि आतापर्यंत रिपोर्ट आहे की राणेसाहेब जिंकतील, आघाडीवरती. तर आता बाजार भरलेत आणि आपल्याकडे तळेकर साहेब आहेत इकडे. नमस्कार. काय मग बाजार कसा आहे यंदाचा? बाजार काय आता? मिरगाचा मिरगाचा बाजार पण नाही, वातावरण पावसाचं. पावसामुळे ना. हा सकाळपासून पाऊस होता. बाजार इतका. आणि निवडणुकीचं वातावरण काय? आता काय फुल आमची शीट आली. ओके. नारायण राणे आले ना? किती किती निर्णय? 49,470. ओके. मग आता डिक्लेअर झालं काय? आता निघाला. ओके. तर राणेसाहेब इकडे म्हणजे आपल्या मतदारसंघात राऊत विरुद्ध राणे अशी लढत होती तर राणेसाहेब जिंकून आले. ओके. आणि अजूनही मतदान म्हणजे नोंद आपली चालू आहे बीजेपीचं. आणि बघूया आता काय लीड येते ती. इकडे बाजार सुद्धा आहे पण आज जरा बाजार पावसामुळे थोडा थंड. आणि भाजी खूप महाग आहे ना. आणि पाऊस दुपारी पडला ना 11-12 वाजता पाऊस पडला. हा लोक कमी झाले. ओके. झाला तर 4:30 उशिरानंतर थोडा. हा बरोबर. पावसामुळे लोक अजून आले नाहीत, थोडा वेळ येतील. आणि इकडे राणेसाहेबांच्या विजयाचा जल्लोष चालू आहे. तर अशा प्रकारे तऱ्यात सुद्धा आता वातावरण म्हणजे निवडणुकीचं आहे. निवडणुकी जिंकल्याबद्दल. थोड्या वेळात इकडे सगळे इकडचे राणे समर्थक म्हणजे इकडे रॅली काढतील थोड्या वेळात. 20 रुपये रायवळ आंबे तिकडे वाटा. तर आता आपण जरा नाक्यावर जाऊ. अशा प्रकारे म्हणजे मिरगाचा बाजार भरला. 28 रुपये कांदे घाऊकमध्ये आणि किरकोळमध्ये 33 रुपयेपर्यंत आहे. आणि इकडे आज निवडणुकीचे रिझल्टचं वातावरण सुद्धा आहे. तर तिकडे एसटी स्टँडच्या समोर ब्रिज खाली सुद्धा बाजार भरला. इकडे सुद्धा सगळे किराणा मालाची दुकानं आहेत. इकडे आपले रिक्षावाले, रिक्षा स्टँड आणि समोर आहे ते एसटी स्टँड आपलं तळा. अशा प्रकारे या वर्षीचा म्हणजे मिरगाचा बाजार. कारण आज तारीख 4 जून मिरगाचा बाजार आहे. आता पाऊस चालू आहे. सकाळी पाऊस आला होता त्याच्यामुळे पावसाळा चालू झाला म्हणायला हरकत नाही. कारण सकाळी बऱ्यापैकी पाऊस पडला. दररोज अर्धा पाऊण तास पाऊस पडत होता सकाळी रिमझिम रिमझिम. तर आता आपण त्या बाजूला जाऊया. ब्रिजकडून आपण इकडच्या रस्त्याला चाललो. इकडे हे सर्व नवीन दुकानं झाली आहेत. तर जमदाड यांचं मॉल, वरती जिम सुद्धा आहे. या बाजूला तिकडे छोटं म्हणजे जो आपला टनल आहे तिकडे बाजार भरतो. तिकडे आपण जाऊया आता.
तर आता आपण इकडे आलोय टनलकडे छोट्या. इकडे सुद्धा काही दुकानं आहेत भाजीवाली आणि आतमध्ये सुद्धा भाजीवाले बसतात. इकडे नदीची मासे आहेत, मोठे मोठे मासे आहेत. 350 एक एक मोठं आलं. हे बारकं म्हणते. बारको 350. मोठं किती 500. हे मोठा म्हणा. बोला की ₹500 ₹500 ₹350. आणि नेहमीप्रमाणे या टनल ब्रिज मध्ये पण बाजार भरलाय. कांदे कसे ₹700. किती किलो होते? 25 किलो ₹700. आता तिकडे बाजार भरलाय आणि इकडे मी पाटील बेकरीकडे आहे. झालं बाजार घेऊन काय. तर आता आपण पाटील बेकरी इकडची म्हणजे घर पाटलांचं घर आणि राजा आहे. हे काय काय आता नवीन आयटम काय नवीन केक बीक काय केक आणि म्हणजे नवीन बनवला तिकडे. इकडे ते नाही नवीन फ्लेवर काय पण केक मध्ये बटरस्कॉच आहे, पायनॅपल आहे, रसमलाई आहे. यांचे केक छान असतात. जर तुम्हाला इकडे केक घ्यायचे असेल तर केक घेऊ शकता. बेकरी आयटम सगळे फरसाण बिरसाण सगळं. आणि तिकडच्या बेकरीत मी मगाशी बटर बघितले होते. मग इकडे पण सेमच आयटम असतात ना. हो इकडे सेम. इकडनं जास्ती बनवून तिकडे माल. पण जास्त माल इकडे असतो की तिकडे? इकडे असतो. इकडे जास्त ना. तिकडे फक्त ठराविक माल. तिकडे ठराविक म्हणजे बटर आमचे बारीक बटर खारी हा. टोस्ट. आता तुम्ही साधारण किती पिढ्यांपासून करता बेकरी? जवळजवळ 45 वर्ष ना बेकरी व्यवसायात आहात तुम्ही. हा चांगला आहे. आणि 45 वर्ष त्यांची बेकरी आहे म्हणजे तरायात 45 वर्ष आली तुमचं. ओके. तर हे अशी तरायातली सर्वात जुनी बेकरी. आणि इकडे तुम्हाला केक सर्व म्हणजे आता केक बटर फरसाण आणि नानकेट आणि सगळंच. आणि खास करून पाव. गणपतीत पाव बिवची ऑर्डर देऊ शकता. पावचा तुझा पण नंबर सांग जरा. 9860368250. ओके. तर आता यांचा म्हणजे राजाचा पण नंबर दिला मी. पावाची ऑर्डर देऊ शकता. गणपतीत पाव बिव उसळ पाव ठेवायची असेल ठेवू शकता. अशी आहे फेमस पाटील बेकरी. आणि इकडे पाटील बेकरीच्या बाजूला आहे प्रिंटिंग प्रेस डिजिटल बॅनर. आणि इकडे बिल बुक काय 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 करता तुम्ही? बाइंडिंग प्रिंटिंग बॅनर प्रिंटिंग. नंबर आणि नाव सांगा. दीपक गंगाराम गायकवाड. नंबर तळेरे 9421266287. ओके. म्हणजे तुमका बॅनर बिनर करूचे लग्नाची पत्रिका प्रिंटिंग सगळे काम इकडे होतात. प्रिंटिंग प्रेस डिजिटल बॅनर. आणि आता काय सध्या काय अर्ज कसले ते ऍडमिशन फॉर्म ना. शाळेचे ऍडमिशन फॉर्म म्हणजे मिरगा ह्या पण चालतात. मिरगाच्या बाजारात सध्या मिरगाचा बाजार म्हणलं. आणि हे पाटील बेकरी म्हणजे पाटलांचं घर आहे त्याच्या बाजूलाच भारत बेकरी. तर अशा प्रकारे मस्त बाजार भरलाय.
आहे.